महापुरुषांची जी संयुक्त जयंती साजरी केली जाते. अशा प्रकारे लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आपण एकत्र येऊ शकत नाही त्यावेळेला या वेबिनारच्या द्वारे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जे व्याख्यानमाला चालू ठेवलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम या संस्थेच्या मान्यवरांचे अभिनंदन करते. आजच्या व्याख्यानमालेचा विषय आहे सावित्रीच्या लेकींचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी बहुजनांच्या प्रगतीसाठी, स्त्रियांच्या प्रगतीसाठी जे योगदान दिले, जो त्याग केला, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. विचार मंचावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेला स्त्रियांच्या प्रगतीचा विषय येतो त्यावेळेला या दोन महामानवांचा, फुले दाम्पत्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खूप मोठं योगदान आहे. खरं तर खूप थोड्या वेळामध्ये त्यांच्या कार्याचा आढावा घेणं खूप अशक्य आहे, कारण त्यांचं योगदान खूप मोठं आहे. स्त्री शिक्षणाचं महत्व समजून घेऊन ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून त्या कार्यामध्ये त्यांचाही सहभाग करून घेतला. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला, त्यांनी काय केलं, या सर्व जेव्हा कार्याची आपण चर्चा करतो, म्हणजे कोणत्याही महापुरुषांची जेव्हा जयंती साजरी करीत असताना जेव्हा आपण त्यांचा जन्म, मृत्यू, त्यांच्या कार्याचा आढावा या सगळ्या घेत असताना त्यांनी अपेक्षिलेला जो समाज होता तो घडलाय का? त्यांनी जो त्याग केला, त्यांनी जे योगदान दिलं, तसा समाज घडतोय का, किंवा आपलं त्याला किती योगदान आहे, हा चिंतनाचा विषय आहे. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते, असे डॉक्टर बाबासाहेबांचं मत आहे आणि ते अगदी बरोबर आहे. कारण आपण कुटुंबापासूनच जर सुरुवात केली तर कोणत्याही घरात ज्या वेळेला एखादा पुरुष शिकत असतो त्यावेळेला फक्त एक व्यक्ती शिकत असतो, आणि जेव्हा एखादी स्त्री शिकते तेव्हा संपूर्ण कुटुंब शिकत असतं. सावित्रीबाईंचा जन्म अशा कालखंडामध्ये झालेला आहे की जेव्हा पेशवाईंचा काळ होता. म्हणजे मुलगी जन्माला येणं हाच मुळात खूप मोठा गुन्हा किंवा खूप मोठं पाप समजलं जात होतं, आणि अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. ज्योतिबा फुलेंच्या सोबत त्यांनी शिक्षणाचं जे कार्य केलं त्यावेळेला सनातनी विचार होते. आपण विचार करू शकतो की किती संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं असेल, फक्त शिक्षणाच्या कार्यातच नाही. आणि शिक्षणाचं कार्य जेव्हा त्यांनी हाती घेतलं तेव्हा कोणताही समाज किंवा कुठल्याही समाजातली ते माळी समाजाचे होते म्हणून फक्त माळी समाजातल्याच मुलींना शिक्षण असा संकुचित विचार त्यांनी ठेवला नाही. महामानव हे संकुचित विचारांचे नसतात. पण बऱ्याचदा होतं काय की महामानवांच्या जयंत्या साजरा करत असताना त्यांना एका समाजाच्या, एका जातीच्या चौकटीतून पाहिलं जातं. जर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असू तर आम्ही लगेच महार होतो, आम्ही बौद्ध होतो. आम्ही जर ज्योतिबा फुलेंची किंवा सावित्रीबाईंची जर जयंती साजरी करत असेल तर आम्ही लगेच माळी होतो. म्हणजे अशा प्रकारे अजूनही समाजामध्ये ही जातीची जी चौकट आहे, विचारांची जी चौकट आहे ती अजूनही आहे. त्याच्या पलीकडे आपण अजूनही विचार करत नाही. मुलगी जन्माला आली की संस्कार जे आहेत, शिकणं जे आहे हे घरातून होत असतं. म्हणजे दोन प्रकारचे शिक्षण आपण कोणत्याही मुलीला असू देत किंवा मुलाला असू देत देत असतो शाळेत जाईपर्यंत. आणि शिक्षणाची सुरुवात ही कुटुंबापासून होत असते. त्यामध्ये स्त्रीचा खूप महत्वाचा वाटा असतो. शाळेत गेल्यानंतर ज्या वेळेला पुस्तकातून आपण समानतेचे धडे शिकत असतो, सिलेबस दर 10 वर्षांनी बदलत असतो. महापुरुषांची ओळख त्या पुस्तकातून, इतिहासातून आपल्याला दिली जाते, पण ती खूप संकुचित असते, थोडीशी असते. शाळेमध्ये आपण समानतेचे धडे घेतो, पण त्याच वेळेला घरी आल्यानंतर मात्र मुलगा आणि मुलगी यामध्ये, स्त्री आणि पुरुष यामध्ये भेदभाव होतो. बऱ्याच कुटुंबामध्ये असं होतं, कळत न कळत, कारण परंपरेने आलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे, आणि त्या सोडायच्या नसतात. अशा प्रकारे आपल्यावर जे संस्कार होतात ते शाळेच्या, अभ्यासाचे आणि घरच्या असे दोन्ही म्हणून एक माणूस घडत असतो. आणि म्हणून शाळेच्या पुस्तकी शिक्षणाबरोबरच घरातलं ज्ञान, जे संस्काराचं ज्ञान आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि ते आई वडिलांपेक्षा आईकडे त्याची जबाबदारी जास्त जाते. आपण आता जर पाहिलं तर साधारण सावित्रीबाईंचा जो काळ आहे तो आपण बघू शकतो की साधारण
170 वर्ष पूर्वीचा सावित्रीबाईंचा काळ होता आणि आज आपण जर पाहिलं गेलं तर खरंच म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी जे त्याग केला, जे योगदान दिलेलं आहे, ज्या स्वप्नातला समाज त्यांनी पाहिला, खरंच आपण तसे आहोत का, तसा विचार करतोय का? सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबा फुलेंचं जे कार्य आहे ते फक्त शिक्षणापुरतं मर्यादित न राहता त्यांनी समाज परिवर्तनाचा, विचार परिवर्तनाचा सुद्धा कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्योतिबा फुलेंच्या चितेला सावित्रीबाई फुले यांनी अग्नी दिला होता आणि आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा मेल्यानंतर आपल्याला पाणी कोण पाजेल म्हणून घरामध्ये मुलगा असायला हवा, वंशाला दिवा असायला हवा, हा विचार आहे. सावित्रीबाईंनी अंगावर चिखल, दगड, शेण घेऊन जे शिक्षण आपल्याला दिलं त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो? खूप वाईट वाटतं जेव्हा शिकलेल्या स्त्रिया सुद्धा पोथी पुराण वाचतात, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास करतात आणि त्याच्यामध्ये जे पुस्तक वाटलं जातं त्या पुस्तकामध्ये अत्यंत काल्पनिक कथा आहे आणि तीच कथा ज्यावेळेला त्या पूजेमध्ये माहित असेल तुम्हाला, कारण आपल्या जवळपास वगैरे अशा प्रकारच्या आता तर खूप असे फॅडच वाढलेलं आहे. उद्यापनाच्या दिवशी तेच पुस्तक सर्वांना वाटलं जातं आणि त्याच्यामध्ये जी काल्पनिक कथा आहे त्याच कथेचा प्रचार केला जातो. त्यामधली कथा त्याला कुठलाही बेस नाही की फक्त व्रत आणि वैकल्य केल्यामुळे घरातली गरिबी नष्ट होते. अशा प्रकारचे विचार समाजामध्ये पसरवले जातात आणि जे थांबवणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट शिकलेल्या स्त्रियांनी तर यावर विचार करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला त्यामागे काही कारणं असतात. हा विचार आपणही करायला हवा आणि आपल्या पुढच्या पिढीलाही तो द्यायला हवा. कोणत्याही गोष्टी मागे एक कारण असतं, म्हणजे आपल्याला का असा विचार नेहमी पडायला हवा, का हे प्रश्न पडायला हवे आपल्याला आणि आपल्या मुलांना देखील आपण तसे पाडण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. म्हणजे खरंच मी जर या जन्मात काही व्रत केलं तर त्याचा फायदा मला पुढच्या जन्मात होईल का, होईल का, असं का आपण स्वतःला विचारायला हवा. आपल्या आजूबाजूला ज्याही घटना घडतात त्यामागे सायन्स आहे, विज्ञान आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. जसं आता हल्लीच एक खूप मोठा उत्सव झाला गणपती, आणि त्यामध्ये गणपतीची निर्मिती हाच खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे विज्ञान शिकणाऱ्या सर्व मुलांना किंवा सर्व लोकांना काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन कसं होतं हे माहिती आहे. वनस्पतीमध्ये असू देत किंवा प्राण्यांमध्ये असू देत, पण मळापासून एखादा जीव तयार होणं हे आजपर्यंत कधी झालेलं नाही. जर त्याला खरंच काही शास्त्रीय आधार असता तर अशा घटना नेहमी घडत गेल्या असत्या. जर माझ्या घरातलं पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं तर ते कोणाच्याही घरात तेच होईल. म्हणजे ज्या गोष्टीला शास्त्रीय पुरावा असतो, आधार असतो, ती घटना मी पुन्हा पुन्हा एक्सपेरिमेंट करून बघू शकते आणि मला तोच रिझल्ट येत असतो. पण जी गोष्ट फक्त एकदाच घडून जाते त्या गोष्टीला काही शास्त्रीय पुरावा असत नाही. आणि हा विचार आपण शाळेमध्ये विज्ञान शिकतो, आपल्याला माहिती आहे की माणसाच्या शरीरावर प्राण्याचं डोकं बसू शकत नाही. कारण जेव्हा मला भूक लागेल, माझ्या समोर जेव्हा खायला ताट येईल तेव्हा माझा मेंदू मला सांगेल की जर मी उजव्या हाताने खात असेल तर माझा उजवा हात पुढे करावा, मी जर डाव्या हाताने खात असेल तर माझा डावा हात पुढे करावा. पण माझा मेंदू जर प्राण्याचा असेल आणि मला भूक लागली असेल, समोर काहीतरी खायला आलं असेल, तर माझा मेंदू मला असं सूचना करेल की तोंड पुढे कर, तोंड घाल त्या प्लेटमध्ये आणि खायला सुरुवात कर. मग मला सांगा, ज्या माणसाच्या शरीरावर प्राण्याचं जर मुंडकं ठेवलं तर ते कसं फंक्शन करेल? हे विज्ञानाने आम्हाला शिकवलेलं आहे की ह्या गोष्टी शक्य नाहीत. पण शाळेत, कॉलेजमध्ये आम्ही विज्ञान शिकतो, पण घरी आल्यावर मात्र धुमधडाक्यात गणपतीचा उत्सव साजरा करतो. खूप वाईट वाटतं की ह्याचा फॅड वाढलेला आहे, फॅशन सारखी गोष्ट झालेली आहे आणि ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आम्हाला लहानपणापासून शाळेमध्ये सरस्वती ही विद्येची देवता आहे असं सांगितलं जातं आणि अजूनही आम्ही असंच म्हणतो, सरस्वती ही विद्येची देवता. पण सरस्वतीने शिक्षणासाठी केलेले योगदान हे कोणी एका वाक्यात सांगावं, कोणालाही माहित नाही. 5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. पण शाळेमध्ये कित्येक भाषणं होतात, मुलं भाषण करतात, टीचर्स भाषण करतात, पण फक्त एकच वाक्य बोललं जातं की 5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. बाकी भाषणात कुठेही काही येत नाही की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन शिक्षण क्षेत्राच्या प्रती काय आहे, कारण काहीच नाहीये. पण हे प्रश्न आम्हाला कधीच
पडत नाहीत आणि आमचे शिक्षक किंवा असे जर कोणी समाज प्रबोधनपर कार्य करणारे किंवा मानवांच्या विचारांनी प्रेरित झालेले शिक्षक असेल तर नक्कीच मुलांना प्रश्न पडण्यासाठी प्रोत्साहन देतील. पण असं खूप कमी वेळा होतं आणि आम्हाला आतापर्यंत हा प्रश्न पडला नाही आणि आम्ही दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आम्ही दरवर्षी व्रतवैकल्य करतो, महालक्ष्मीचे उपवास करतो, तशाच प्रकारची कथेचा आम्ही प्रचार करतो. पण ज्यांच्यामुळे आम्ही आज आहोत, ज्या महामानवांमुळे आज आम्ही आहोत, त्या महामानवांचा बद्दल मात्र आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. सावित्रीबाईंनी दिलेलं शिक्षण आणि सदाशिव पेठेतलं शिक्षण म्हणजे जे आपल्याला व्रतवैकल्य करायला शिकवतं आणि जे आपल्याला का माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या मागे जो का आहे, जे विज्ञान आहे ते विचारायला भाग पाडतं, ते सावित्रीबाई फुलेंचं शिक्षण. आणि सदाशिव पेठेतलं शिक्षण जे आपल्याला विचार करू देत नाही, परंपरेने आलेल्या गोष्टी हे आधीपासून चालत आलेलं आहे आणि परंपरा ह्या पुढे चालू ठेवल्या पाहिजेत. यात आम्हाला फार अभिमान वाटतो. कदाचित भीती वाटते, जर त्या परंपरा मोडल्या तर काहीतरी होईल, आणि या भीतीपोटी आम्ही त्या परंपरा पुढे पुढे चालवत असतो. पुन्हा या सगळ्या धोक्याच्या घंटा आहेत. शिक्षण हे परिवर्तनशील असलं पाहिजे. शिक्षण हे चिकित्सक असलं पाहिजे. फक्त मार्क्स मिळवण्यासाठी शिक्षण नसावं. हे शिक्षण हे चिकित्सक असलं पाहिजे आणि हे परिवर्तनशील असलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन असावा. ज्या समाज सेवकांनी, जे परिवर्तनवादी विचाराचे जे महामानव आहेत, त्यांनी ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, जसं सती प्रथा बंद केली, त्यानंतर काही समाजामध्ये केशवपनाची प्रथा होती, त्या प्रथा बंद केल्या. पण अजूनही आपल्याकडे जी प्रथा आहे की एखाद्या स्त्रीचा पती गेल्यानंतर तिला ज्याप्रमाणे विद्रूप केलं जातं, तिच्या बांगड्या फोडल्या जातात, तिला त्यानंतर हिरवा रंग वर्ष केला जातो. म्हणजे तिने हिरव्या रंगाची साडी नेसायची नाही, हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत, कपाळावर टिकली लावायची नाही, गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नाही, तिने अत्यंत विद्रूप होऊन जगायचं. म्हणजे हे मानसिक जो अत्याचार आहे तो आता सुद्धा होतोय आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे. खरं तर हे घटनेच्या विरुद्ध आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या विरुद्ध तुम्ही असं कोणतेही कृत्य करू शकत नाही, हा अत्याचार आहे. पण कित्येक लोकांच्या जमावामध्ये अशा प्रकारची कृती केली जाते. ती बाई हंबरडा फोडत असते, ती बाई रडत असते, तिचं दुःख असतं, पण त्यात आणखीन हिंमत केली जाते. या गोष्टी कोण थांबवणार? ह्या गोष्टी आपण थांबवायला हव्यात. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत या कुठेही लिहून ठेवलेल्या नाहीत की असं करायला पाहिजे, आणि या थांबवणं हे आपल्याच हातात आहे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून जे असं कवच कुंडल दिलेलं आहे, त्यामध्ये स्त्री आणि पुरुष समानता आहे. पण खरंच समानता आहे का? अजूनही काही विशिष्ट मंदिरामध्ये, म्हणजे मी नावच घेते की शबरीमलचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अजूनही विशिष्ट वयोगटातल्या स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. हे घटनेच्या विरुद्ध आहे, म्हणून हायकोर्टाने त्यांना फटकारलं सुद्धा. पण सनातनी विचार इतके पक्के आहेत, मी आताच म्हटलं की हे सगळे विचार खूप धोकादायक आहेत. म्हणजे सनातनी विचार इतके पक्के आहेत की ते हायकोर्टाचाही निर्णय मानत नाही, सुप्रीम कोर्टाचाही निर्णय मानत नाही. म्हणजे 2019 मध्ये जेव्हा 50 वर्षाखालील काही महिला गेल्या होत्या त्या मंदिरामध्ये, तेव्हा अक्षरशः पोलीस बंदोबस्त होता आणि त्या महिलांना परत पाठवण्यात आलं. म्हणजे कायद्याचं रक्षण करणारे जे पोलीस आहेत तेच, जो कायदा आम्हाला समानतेचे धडे देतो, जो कायदा आम्हाला समानता सांगतो, तेच कायद्याच्या रक्षणकर्त्यांना या सनातनी विचारांमुळे कायद्याच्या विरोधी वागावं लागलं. किती धोक्याची गोष्ट आहे ही. म्हणजे हे सनातनी विचार हे अगदी पाकिस्तानमध्ये 2008-9 मध्ये तालिबान आले होते आणि त्यावेळेला जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती पुन्हा यायलाही कमी होणार नाही. कारण हे जर विचार पक्के होत राहिले, कारण अजूनही आपल्याकडे महामानवांच्या विचारधारेतली लोक आहेत, हे विचार करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे सनातनी विचार अजून डोकं वर काढत नाहीयेत.
जो त्रास सावित्रीबाई फुलेंना झाला, जो त्रास ज्योतिबा फुलेंना झाला, जो त्रास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाला, त्यावेळेला सनातनी विचार खूप पक्के होते आणि त्यांची संख्या जास्त होती. आणि त्यांना विरोध करणारी जी लोक होती ते होते हे महामानव, ज्यांनी आपला त्याग देऊन, आपला त्याग करून आपल्याला आज आपण जे सुख किंवा जे स्टेबिलिटी आपण अनुभवतोय नोकरीमुळे, थोडस स्टेबल आयुष्य आपण जगतोय, हे केवळ त्यांच्या योगदानामुळे. त्यामुळे आपण एक जबाबदार नागरिक या नात्याने आपलंही असं काम आहे की आपण सुद्धा थोड्याफार प्रमाणात योगदान द्यावं. काय बोलायचंय का कोणाला? कंटिन्यू मॅडम. डॉक्टर मॅडम माईक म्यूट झालाय तुमचा. आणि दूरदर्शनचा सर्व गेलाय. हॅलो. हो आता बोला मॅडम. 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृती ही पूर्णपणे घटनाबाह्य होती. त्यामध्ये स्त्रियांबद्दल इतके वाईट विचार आहेत की स्त्रियांनी, पुरुष आणि स्त्री यामध्ये इतका भेदभाव आहे की पती कसाही असला तरी स्त्रीने त्याची दासी म्हणूनच राहायचं. पती किती व्यभिचारी असला तरी सुद्धा पतीला परमेश्वर मानूनच राहायचं. स्त्रीला संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही, आणि जर स्त्रीची काही संपत्ती असेलच तर ती तिच्या नवऱ्याच्या स्वाधीन असणार, ती तिच्या नवऱ्याच्या नावे असणार. म्हणजे स्वतःच्या नावावर संपत्ती असण्याचा तिला अधिकार नव्हता. कन्या, पत्नी, माता ती कोणत्याही स्वरूपात असू दे, तिच्यावर हक्क पुरुषाचा असणार. जसं की जेव्हा ती मुलगी असते लग्नाआधी, त्यावेळेला तिच्यावर मोठा भाऊ किंवा तिचे वडील तिच्यावर अधिकार गाजवणार. म्हणजे ती तिच्या मनाप्रमाणे काही करू शकत नाही. जे घरातले पुरुष मंडळी सांगतील त्याप्रमाणे तिला वागायला हवं. त्यावेळेला पत्नी होते तेव्हा तिच्यावर नवऱ्याचा अधिकार. अशा प्रकारे ती कोणत्याही स्टेजला असली तरी तिच्यावर अधिकार गाजवणारा हा पुरुष असतो, हे मनुस्मृती सांगते. पत्नीने पतीला परमेश्वर मानावं, उपास तापास करावेत. मला सांगा किती श्रावण महिना सुरू झाला की सगळे उपवास आणि व्रत वैकल्य सुरू होतात, आणि यामध्ये बायकांचा इतका किस निघत असतो, पण त्यात आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्ही असं म्हणतो की हे छान वाटतं नटायला थटायला. आम्ही खूप अगदी मरेपर्यंत काम करत असतो, पण त्यानंतर त्यातूनही आम्ही स्वतःला सजवतो, नटून थटून. आम्हाला एन्जॉय म्हणतो आपण त्याला, ती फक्त पुरुष करत असतात. प्रत्येक सण होत असतो, पण काय सणासुदीला वेगळे पदार्थ करणं, नटून थटून, आणि तेही उपवास तापास करू ना, आणि आपण नटून स्वतःला खुश ठेवायचं. मगाशी सांगताना तो विषय राहिला भागामध्ये आलं, आणि त्यावेळेची जी परिस्थिती होती ती सनातनी विचार आहेत ते सेम. म्हणजे मुलींनी घराच्या बाहेर पडायचं. तालिबान ज्या वेळेला पाकिस्तानमधल्या काही भागामध्ये आले होते त्यावेळेला अक्षरशः मुलींना, म्हणजे ज्या शाळेमध्ये युनिफॉर्म आहेत ते युनिफॉर्म घरचे कपडे घालून मुली जायच्या, आणि त्यांची पुस्तकं जी आहेत, म्हणजे हे मी याच्यामध्ये आय एम मलाला नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मला वगैरे अक्षरशः तिच्या मैत्रिणी ओढणीमध्ये पुस्तकं लपवून घेऊन जायच्या. म्हणजे 2008 8
पाठ राहावं लागतं. त्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे ते मातीमोल ठरेल जर आपण त्यांना त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत तर. म्हणून आपण ज्या वेळेला बऱ्याचदा हे उपवास वगैरे जेव्हा करतात मार्गशीर्ष महिन्यातले, तेव्हा मी खूपदा बघितलेलं आहे की आईचा उपवास असतो, आई थकलेली असते, मग आई काय करते, पूजा मांडते आणि जी पोथी आहे, जी कथा आहे ती शाळेत जाणाऱ्या मुलीला वाचायला देते. याचा अर्थ आपण काय संस्कार करतो मुलीवर? ते शाळेत जाऊन विज्ञान शिकणार, ते शाळेत जाऊन साहित्य शिकणार, पण घरी येऊन काय करणार, पोथी वाचणार. आणि त्या पोथीमध्ये ती काय वाचणार, तर या जन्मात जर मी व्रतवैकल्य केलं तर मी पुढच्या जन्मी मी खूप ऐशोआरामात राहीन, एखाद्या राजाची राणी होईल. हे ती त्या पोथीतून वाचत असते. म्हणजे आपण मुलांनाही वाचायला प्रोत्साहन द्यायला हवं. भारतानं पाकिस्तानला स्वीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला कायदा मंत्री झाले, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर 1900 राज्यघटनेपेक्षाही हिंदू कोडबिल खूप महत्वाचं वाटत होतं. कारण स्त्रियांबद्दल त्यांचं कार्य आपण खूप थोडक्यात मांडणं खूप अशक्य आहे. आणि आज परिस्थिती मला खूप वाईट वाटतं की ज्यावेळेला मी आजूबाजूला बघते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढायला सुद्धा बायकांना लाज वाटते. आणि त्यांच्यामुळे आज आपण आहोत नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, सर्व ठिकाणी जे घटनेच्या माध्यमातून जे आपल्याला सोयी दिलेल्या आहेत त्या केवळ त्यांच्यामुळे आहेत आणि आज आपण त्यांच्याचमुळे आहोत. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि विधवा पुनर्विवाह असे बरेच प्रस्ताव या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते, पण ते मान्य केले नाहीत. 1951 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. किती मोठा त्याग आहे. केंद्रीय मंत्री होते ते, केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग करणं स्त्रियांच्या हक्कासाठी असा मंत्री यापूर्वीही झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. मंत्रीपद मिळवण्यासाठी लोक काय काय करतात, पण आज आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा त्याग केला. हिंदू कोड बिल यामधल्या फक्त 4 जे कायदे होते ते मंजूर झाले. त्यामध्ये पहिला होता हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक व पोटगी कायदा. ज्यामध्ये आता एखाद्या डिवोर्स झाल्यानंतर पत्नीला पोटगी देणं, त्यानंतर संपत्तीमध्ये, वडिलांच्या संपत्तीमध्ये, त्याचबरोबर पतीकडच्या संपत्तीमध्ये सुद्धा हक्क असणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलेल्या आहेत. आजही आपण जर अरेबियन कंट्रीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी स्त्रियांना घरातून बाहेर पडताना बुरखा घालावा लागतो. ड्रायव्हिंग करण्याचा हक्क नाही. विचार करा, आपण म्हणजे आश्चर्य वाटेल हे, पण काही अरेबियन कंट्रीमध्ये स्त्रियांना ड्रायव्हिंग करण्याचा हक्क नाही, त्यांना लायसन्स दिलं जात नाही. म्हणजे आपल्याला मिळालेल्या गोष्टी किती सहज मिळालेल्या आहेत. आपण किती नशिबान आहोत की या महापुरुषांच्या त्यागामुळे आपल्या देशातली स्त्री प्रत्येक ठिकाणी, ज्या ठिकाणी पुरुष काम करतो त्या ठिकाणी स्त्री काम करू शकते. म्हणजे स्त्री आणि पुरुष समानता जे आपण म्हणतो ते घटनेने आपल्याला दिलेलं आहे. हे आपल्या एका कवच कुंडलासारखं आहे. आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांचे विचार पोथी पुराण वाचण्यापेक्षा महामानवांचे विचार आपण वाचायला हवेत. समाज घडवत असताना, कुटुंब घडवत असताना सर्वात Here's what I found on the web. समाज घडवत असताना किंवा कुटुंब घडवत असताना
स्त्रीची फार मोठी जबाबदारी आहे. कारण वडील घराबाहेर असतात, आई पण जरी घराबाहेर असली तरी आईची जबाबदारी जास्त असते. संस्कार ज्याला आपण म्हणतो ते आईचे संस्कार मुलांवर जास्त होत असतात. इतिहास जो महामानवांचा इतिहास आहे तो आपण मुलांना सांगायला हवं. महामानवांचे परिवर्तनशील विचार जे आहेत ते आपण मुलांना सांगायला हवं. मुलांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला हवा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे आणि ते जर आपल्याला माहित नसेल तर त्यामागे 2 कारण आहेत. एक तर त्यामागचं विज्ञान आपल्याला माहित नाही, म्हणजे आपल्याला त्याचं कारण माहित नाही किंवा आपण त्या संदर्भात आपलं वाचन झालेलं नाही, किंवा दुसरी गोष्ट त्याच्यावर अजून संशोधन होणं बाकी आहे. या 2च गोष्टी घडू शकतात. एक, आपल्याला त्याबद्दल अज्ञान आहे, दुसरी गोष्ट त्यावर अजून संशोधन होणं बाकी आहे. बाकी या व्यतिरिक्त चमत्कार वगैरे काहीही नसतात. या गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगायला हव्यात. तरच आपण या अनिष्ट रूढी आणि परंपरा ज्या चालत आल्या, बऱ्याच जणांना ह्या अनिष्ट रूढी आणि परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्याच्यात त्या बाळगण्यामध्ये खूप अभिमान वाटतो, कदाचित भीती पण वाटते असं मला वाटतं की आपण जर ह्या रूढी परंपरा नाही केल्या तर काय होईल. बऱ्याचदा गावाकडे वगैरे तर बोकड कापणे, जत्रा करणे वगैरे ह्या लॉकडाऊनमुळे तर बरंच प्रमाण कमी आलंय. नाहीतर वर्षातून एकदा तर असे प्रकार होतातच आणि मग आम्ही खूप पैसे खर्च करून, जे शहराकडे राहणारी मंडळी असतात ती मग पैसे खर्च करून आम्ही गावी जातो आणि मग अशा प्रकारे खूप पैसे खर्च करतो आणि अशा प्रकारे जत्रा म्हणा किंवा या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही करून परत येतो. आणि हे जर, आणि प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाचा आदर्श असतो. मी जर काही करत असेल तर माझा आदर्श दुसरं कोणीतरी असतं. मी करते ना, त्या करतात म्हणजे आपणही करायला हवं. म्हणजे प्रत्येक माणूस हा कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श असतो. त्यामुळे आपली होणारी प्रत्येक ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण करत असलेली प्रत्येक कृती ही समंजसपणे करायला हवी, कारण ती समाजासाठी घातक ठरू शकते. आपलं जर कोणी आचरण करत असेल तरी असाच प्रसार होणार आहे. जर मी या अनिष्ट रूढी आणि परंपरा जर पुढे चालू ठेवत असेल तर माझं बघून अजूनही काही लोक त्याच्यामध्ये सामील होतील. जे मी आता म्हटलं की जत्रा केल्या जातात, यावर पैसा, इव्हन कर्ज काढूनही मोठमोठ्या पद्धतीने लग्न केली जातात, हुंडा दिला जातो. हुंडा कायद्याने जरी बंदी असली तरी पण बरीच लोक मुलीचे आई वडील उत्साहाने, आनंदाने, गिफ्टच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारे खूप खर्च करतात आणि ही एक परंपरा बनून जाते. याने केले तर मी पण करणार, किंवा मी केले तर अजून माझं बघून कोणीतरी करणार, आणि अशा प्रकारे जो वारेमाप खर्च आहे, जो अनावश्यक गोष्टीवर होतो तो होत राहतो आणि असाच या गोष्टीचा प्रसार होत राहतो, जो नाही व्हायला पाहिजे. दोन मिनिटात मीटिंग संपेल असं दिसतंय. हा मॅडम, पुन्हा जॉईन होतात सर्व. अच्छा अच्छा, बरोबर, ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू चालू द्या. हो हो. संविधान आणि विचार आहेत जे आता आपण बघतो, या विचारांमध्ये जो फरक आहे तो आपल्याला दिसला पाहिजे. आपण जर एखादा उत्सव साजरा करताना आनंदी होत असू तर खरंच त्यामागे आनंद, तशा प्रकारे आनंद मिळवणं हा आपल्या फायद्याचा आहे की नुकसान आहे. की जे आता उदाहरण सांगितलं होतं की मुलींना ओढणीमध्ये लपवून पुस्तक भविष्यातही येईल जर आपण असं चालू ठेवलं तर. खर तर आजचा जो विषय आहे, आधुनिक भारतामध्ये महिला वर्गांचं जे अधिकार आणि कर्तव्य आहेत त्याविषयी खूप मोलाचा विषय आहे आणि या विषयाच्या अनुषंगिक आणि विषय हा आज घेत असताना शालुकाय प्रतिष्ठानच्या वतीने सावित्रींच्या लेखीचे उद्धार करते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे सर्व महिला वर्गांना माहिती व्हावा म्हणून आजच्या या 15 दिवसाच्या काळामध्ये पहिलाच विषय आहे आणि व्याख्यात्या सुद्धा पहिलेच आहेत, त्या महिला आहेत.
जेणेकरून आमच्या महिला भगिनींना सावित्रीबाई फुलेंचा जो वारसा मिळालेला आहे तो वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपणा सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु सध्याचा महिला वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा सावित्रीबाई फुलेंना त्यांचं जो कार्य आहे ते विसरून गेलेले आहेत आणि हिंदू धर्माच्या चालीरीती अंधश्रद्धा ह्या पगड्यामध्ये गुरफटलेले दिसून येत आहेत. आणि म्हणून काळाची गरज आहे की आपण सावित्रीबाई फुलेंचे वारसदार आहोत, महात्मा फुलेंचे वारसदार आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी जे कार्य केलेलं आहे ते अप्रतिम आहे. आणि ते कार्य आपल्या जीवनामध्ये महिलांच्या किंवा पुरुषांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत उपयोगाला येणारं कार्य आहे. आणि ते कार्यच आपल्याला मानवाच्या उपयोगाला जॉईन झाले नाहीत. हो झालेत का? तर मी जयश्री ताईंना विनंती करतो की त्यांनी पुढील व्याख्यानास सुरुवात करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली 1927 साली, त्या गोष्टीला अजून 6 ते 7 वर्षानंतर 100 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे खूप आश्चर्य वाटते की जे विचार त्यांनी जाळले, जे विचार स्त्रियांची अधोगती करणारे होते, ते विचार त्यांनी 100 वर्षापूर्वी जाळले. अजून 6 ते 7 वर्षांतर 100 वर्ष होतील. ते विचार त्यांनी जाळले, पण आमच्या डोक्यातून मात्र ते विचार अजूनही गेलेले आहेत. आणि म्हणून आपण जे विज्ञान युगामध्ये वावरतोय ते खरंच तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच आपण पुढे गेलं पाहिजे आणि हाच मार्ग आपल्याला प्रगतीकडे नेणार आहे. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर गर्देताईंना मी विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रे हाती घ्यावेत. कारण या आतापर्यंत झालेल्या विषयावरती काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर आपण विचारू शकता, चर्चा करू शकता. हॅलो, नमस्कार. बालाजी सर. हा सर. ते निलंग्याच्या ताई बोलतायत, मनीषच्या ताई. हा ना, त्यांना आभार मानायला सांगू. नाही, त्यांचा काही प्रश्न असेल बघा ना, काय असेल तर बोलू दे त्यांना. हा ठीक आहे. ओके. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार सर्व श्रोत्यांना माझे नमस्कार. जयश्रीताईंनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आज खरंच गरज आहे काळाला की इतकं 100 वर्ष झालं तरी सुद्धा मनुस्मृती आपल्या डोक्यातून अजून गेलेली नाहीये. अजून पण स्त्रियांवर तेवढीच बंधने आहेत. अजूनही बाहेर पडताना खूप वेळा विचार करावा लागतो. लोक काय बोलतील याचा विचार करावा लागतो. आणि अजूनही जितकं म्हणावं तितकं विचार प्रगल्भ झाले नाहीत लोकांचे. अजून किती तर सुशिक्षित लोकांच्या घरी मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव केला जातो. 2 मुली आहेत मला पण मी कधी म्हणत नाही की मला 2 मुलीच आहेत म्हणून. मला अभिमान वाटतो मला 2 मुली आहेत. मुली का कमी असाव्यात? म्हणजे मुलींना काय करता येत नाही? जे मुलं करू शकतात ते मुली करू शकतात का? म्हणजे मुलगाच व्हायला पाहिजे किंवा कुणाला मुलगी झाली तर मला खूप आनंद होतो. ते आपण अजूनही पुढारलेल्या विचाराचे नाहीयेत. प्रत्येक घरी मुलगा असावाच असा अट्टहास. मला म्हणजे सगळे विचारतात की तुम्हाला मुलगा नकोय का? पण मी कधी मुलाचा विचार करत नाही आणि करणारही नाही. आणि प्रत्येक घरात एक मुलगी असावी. मुली आज मुलांच्याही खूप पुढे आहेत. आणि मॅडम तुमच्या तर बोलण्यामधून मला इतकं चांगलं वाटलं. म्हणजे अगदी म्हणजे समाजाला तुम्ही इतकं चांगलं प्रबोधन करत आहेत. तुम्ही शिक्षिका आहेत. तुमच्या विचारातून अजून चांगली एक पिढी घडणार आहे.
आणि तुमचे विचार खरंच खूप चांगले होते आणि जे बाबासाहेबांनी मांडलं ते आज तुम्ही पोहोचवत आहेत. तुमचं कार्य नक्कीच खूप चांगलं आहे. मला तुमच्याबद्दल म्हणजे खूपच अभिमान वाटतोय आणि अशाच महिला जर आपल्या समाजामध्ये निर्माण झाल्या आणि स्वतःचे प्रगल्भ विचार मांडू लागल्या तर नक्कीच आज ज्या महिला घरी बसून काहीतरी करू इच्छित आहेत त्यांना पण नक्कीच मार्गदर्शन होईल तुमचं आणि त्या पण पुढं काहीतरी करायच्या उद्देशानं पुढे धडपड करतील. आणि नक्कीच मॅडम तुमचे जयश्रीताई तुमचे खूप खूप आभार. मला खूप आनंद वाटला की तुमच्यासारख्या महिलांना म्हणजे ऐकण्याची संधी मला मिळाली आणि आभार व्यक्त करण्याची पण संधी मिळाली. मी तालुकाई प्रतिष्ठान शिरूर एक मिनिट मी जरा बोलते. म्हणजे खूप खूप आभार की तुम्ही खूप कौतुक केलं. पण जसं एखाद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राज्यघटनेचे शिल्पकार आपल्याला मिळाले ते रमाबाईंच्या त्यागामुळे आणि सावित्रीबाई घडल्या ज्योतिबा फुलेंच्या प्रोत्साहनामुळे किंवा सपोर्टमुळे. म्हणजे जेव्हा कुठल्याही स्त्रीला ती एकटी विचार करून किंवा परिवर्तनशील विचार करून काही उपयोग नसतो. बरोबर. तिच्या बरोबर तिच्या सोबत असणाऱ्या घरातल्या इतर पुरुषांनी भाऊ म्हणा वडील म्हणा किंवा पती म्हणा त्यांनी सुद्धा तसे परिवर्तनशील विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा ती स्त्री पुढे जाऊ शकते. असंच पुरुषाच्याही बाबतीत आहे. म्हणजे दोघांनी स्त्री आणि पुरुष या दोघांनी एकमेकांना साथ देऊनच परिवर्तनशील समाज घडू शकतो. बरोबर आहे ताई तुमचं. आणि आपण बघा बऱ्याचदा एखादी नवीन कार जर घेतली तर घरामधला जो पुरुष आहे तो लगेच ती कार शिकतो म्हणजे कुठलाही व्हेकल असू द्या. पण बाई मात्र त्या बाबतीत मागे राहते. का मागे राहते? कारण ते जे काही बनवलेलं आहे ते दोघांनाही चालवण्यासाठी सोयीचं केलेलं आहे. पण तरी पण बाई मागे राहते. मग कदाचित तिचा स्वतःचा विचार असेल की बाबा मला हे येणारच नाही मला हे करायचंच नाही किंवा अजून काही असू शकतं. तर हे विचार जे आहेत हे आपण बाजूला ठेवायला हवे. जी गोष्ट पुरुष करू शकतो ती प्रत्येक गोष्ट स्त्री करू शकते. निसर्गाने जे काही दिलेलं असेल त्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर प्रत्येक गोष्ट दोघे हे करू शकतात. त्यामुळे दोघांची एकमेकांना साथ असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे मॅडम तुमचं. बऱ्याच ठिकाणी असं पाहिलंय की दोघेही सुशिक्षित असतात पण त्यांच्या घरी पाठीमागचे म्हणजे जे सासू सासरे विचारिक म्हणजे अगोदरच्या विचाराचे असतात त्यांना वाटतं की यांना 2 मुलीच आहेत त्यांना मुलगा पाहिजे. तर मग जे पुरुष लोक असतात त्यांनी महिलांना साथ दिली पाहिजे की बाबा मुली पण काही कमी नाहीयेत तर आपल्याला मुली आहेत तर आपण ठीक आहे समाधानी असू त्याच्यावर. पण त्यांना पण असं वाटतं की यांनी मुलाला जन्म दिला पाहिजे. असं बंधनं नको आहेत खरं तर. आजकाल मुली काही कमी नाहीत आणि तुमच्यासारख्या मुलींना बघितल्यावर खरंच खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. जे सावित्रीबाईंनी त्याग केला जे आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला त्याच्यावर तुम्ही पण चालत आहेत आणि जे शिकलेले लोक आहेत त्यांनी पुढं सांगितलं पाहिजे की लोकांना म्हणजे मुलगा मुलगी समानता अजूनही या समाजामध्ये तेवढं मानलं जात नाही. कितीही शिकलेली स्त्री असू दे तू एकटी का जाते घराच्या बाहेर तुला कोणीतरी सोबत पाहिजे असं एक जे म्हणलं जातं तर ते नको आहे. कुठंतरी बदलायला पाहिजे की बाबा ते पण एकटं काहीतरी करू शकतात. त्याला पाठिंबा घरातल्यांनी द्यायला पाहिजे आणि त्या बाबतीत मी म्हणजे नशीबवान आहे. माझ्या मिस्टरांची मला पूर्ण साथ असते आणि अशीच सर्वांना पण मिळावी. प्रत्येकाच्या घरात फक्त विचार बोलले जाऊ नयेत ते कृतीत पण आणावेत लोकांनी आणि त्याच्याबद्दल तुम्ही समाज प्रबोधन करतायत आणि तुम्ही खूप चांगलं म्हणजे विचार मांडलेत आणि ते बाबासाहेबांचे विचार आपल्या सावित्रीबाईंचे विचार या व्याख्यानमालेतून प्रस्तुत केले त्याबद्दल जयश्रीताई तुमचे खूप खूप आभार. तोपर्यंत आपल्या सर्वांना सुचवितो की महाराष्ट्राचे युवा व्याख्याते प्राध्यापक MM सुरनर सर बोलणार आहेत की त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला चर्चा करायची आहे. हॅलो प्राध्यापक MM सुरनर सर. सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम. मी प्रथमतः आजच्या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या आदरणीय आमच्या भगिनी जयश्रीताई केंगार यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करण्यापेक्षा मी माझ्या आतापर्यंतच्या चळवळीमध्ये ज्यांच्याकडून मी अनेकदा विचार
ऐकले त्या महिलांमध्ये यांचाही समावेश होईल की जेणेकरून खऱ्या अर्थाने की आपण कोणत्या विचारांना साथ दिली पाहिजे, कोणत्या विचारावरती चालायचं हे ठरवलं पाहिजे आणि कोणत्या विचाराचं बाळकडू आपण आपल्या मुलांवर दिलं पाहिजे, मुलांना दिलं पाहिजे. या सर्व गोष्टी अतिशय सडेतोडपणे एका महिलेने अशा पद्धतीने मांडणं आज खरंच काळाची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना हक्क आणि अधिकार निर्माण करून दिले आहेत, तर त्या हक्क आणि अधिकाराचा वापर या ठिकाणी आपण महिला आहोत यामुळे त्या स्वतः करून घेत नाहीये. किंबहुना इथली व्यवस्था त्यांना महिला आहेत आणि तुम्ही कमजोर आहात या गोष्टी वारंवार त्यांना जाणू देत असतात आणि अशा पद्धतीची ही व्यवस्था तुमच्या आमच्यावर लादलेली असते. म्हणून ही व्यवस्था फाडून काढण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जयश्रीताईने सांगितलं की जोपर्यंत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी निर्माण केलेलं शिक्षण जोपर्यंत आपण आपल्या मुलांना देणार नाही तोपर्यंत आपली मुलं त्यांच्या विचारांना समजू शकणार नाहीत. आणि हा शब्दप्रयोग खूप त्यांचा मला आवडला की आज आपण जे शिकत आहोत ते सदाशिव पेठेतलं शिक्षण आहे. आणि जे लोक सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतात ते लोक कधीही राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा या चळवळीतल्या कुठल्याही महापुरुषाच्या विचारावर चालू शकत नाहीत. त्याचं छोटस महत्वाचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल तर एक साधारणतः इतिहासातली घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो. 55ची घटना आहे ही. आणि त्या काळामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांना असं वाटलं की महिलांना शिक्षण देणं फार गरजेचं आहे आणि महिलांना शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका असली पाहिजे. पण सावित्रीबाई फुलेंना तर शिक्षण येत नव्हतं. मग ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंकडे गेले आणि ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंना प्रेमाने साऊ म्हणाले की साऊ, आपल्या समाजातली अंधश्रद्धा, आपल्या समाजातलं अंधप्रकाश, आपल्या समाजातला अंधार तुला दूर करावा लागेल आणि यासाठी तुला जबाबदारी घ्यावी लागेल आणि तुला शिकावं लागेल. सावित्रीबाई फुले ज्योतिरावांना म्हणाल्या की तुम्ही एवढे शिकलेले असताना मला शिकण्याची काय गरज आहे. तेव्हा ज्योतिरावांनी आपल्या या अर्थव्यवस्थेची, धर्मव्यवस्थेची सगळी महत्वाची भूमिका महिलांना या इथल्या मनुस्मृतीने कशी नाकारलेली आहे ती समजावून सांगितली. माझा आवाज जर येत असेल सर्वांना तर पुन्हा मी कंटिन्यू करतो आहे हा विषय. सर करा कंटिन्यू. हा, तर मी विषय सांगत होतो की राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण गिरवायला सुरुवात झाली आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आपल्या स्वतःच्या पत्नीला म्हणजे भारत देशातल्या पहिला महिला वर्गाला शिकवायला सुरुवात केली, जे इथल्या धर्मव्यवस्थेला कधीच मान्य नव्हतं. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी धर्मव्यवस्थेचा पहिला खून त्या ठिकाणी ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवून केला. आणि ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईला नुसतं शिकवलंच नाही तर या देशातली पहिली मुख्याध्यापिका केलं. आणि त्या सावित्रीबाई फुलेने शिक्षण सुरू केलं. आपल्या अंगावरती दगड, विटा, माती, शेण नको ते प्रकार या ठिकाणी इथल्या व्यवस्थेने त्या आपल्या अंगावरती झेलले आणि ते शिक्षण आपल्या मुलींना देण्यासाठी सुरुवात केली. आणि बघा, मी विषय हा सांगत होतो की त्यांच्या शाळेमध्ये मुक्ता साळवे नावाची एक विद्यार्थिनी होती. तिचं वय वर्ष होतं फक्त 10.5 वर्षाचं. आणि 10.5 वर्षाची मुक्ता साळवे सावित्रीबाई फुलेच्या शाळेत शिकत होती. आणि शिकल्याच्या नंतर मुक्ता साळवेने एक निबंध लिहिला आणि तो निबंध असा होता की सांगा इंग्रजांनो, सांगा ब्रिटिशांनो, आम्हा मांगा महाराजचा धर्म कोणता आहे. 10.5 वर्षाची मुलगी आहे. शिक्षण
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी निर्माण केलेल्या शाळेतलं आहे आणि शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत आणि तर्क करण्याचं शिक्षण आहे. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या तर्कशास्त्राने क्रांती नायिका मुक्ता साळवेने वयाच्या 10.5 वर्षी तर्क केला आणि इथल्या ब्रिटिशाला प्रश्न विचारला की सांगा आम्हा मांगा महाराजांचा धर्म कोणता. हा एका 10.5 वर्षाच्या मुलीने क्रांतीची बीजे रोवण्यासाठी निर्माण केलेला जो प्रश्न होता तो प्रश्न ब्रिटिशांना खूप आवडला. ब्रिटिश इंग्लंडहून भारतात आले आणि भारतात आल्याच्या नंतर एवढा चांगला निबंध लिहिणारी मुलगी कोण आहे म्हणून तिला बक्षीस म्हणून ते चॉकलेटचा डबा देत होते. परंतु मुक्ता साळवे म्हणाले की सर वी डोंट वॉन्ट चॉकलेट्स, वी वॉन्ट बुक्स. मित्रांनो, मी आता हेच सांगतोय की मॅडमनं जसं कन्क्ल्युजन केलं आहे की सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतल्यामुळे तुम्ही निश्चित डॉक्टर बनू शकता, वकील बनू शकता, शिक्षिका बनू शकता, प्राध्यापक बनू शकता, तुम्ही MA, MSc, DSc, PhD जे हवं ते बनू शकता. परंतु या ठिकाणी परिवर्तनाच्या शाळेमध्ये तुम्ही कुठल्या वर्गात आहात हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्हाला पुरोगामी चळवळीच्या महापुरुषांची विचारधारा स्वतः आत्मसात करावी लागेल. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मुक्ता साळवे 10.5 वर्षाची असताना तिच्या डोक्यात हा प्रश्न निर्माण झाला. त्याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण आहे. आज आम्ही डॉक्टरेट झालो, PhD झालो तरी सुद्धा तो प्रश्न आज आमच्या डोक्यात येत नाही. जसं मॅडम म्हणाल्या की प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागे का लागलं पाहिजे आणि हा का जो आहे मॅडम तो आपल्या माणसांच्या डोक्यात याच्यासाठी येत नाही की आज आपण शिकतो आहोत ते सदाशिव पेठेतलं शिक्षण आहे आणि सदाशिव पेठेतलं शिक्षण हे इथल्या देशाला गुलाम करणारं शिक्षण आहे. इथल्या लोकांना आझादी मिळवून देण्याचं शिक्षण नाही आहे आणि म्हणून मुक्ता साळवेला त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. त्या ठिकाणी मुक्ता साळवेने तर्क निर्माण केला. त्याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण असं होतं की शिक्षण हे ज्योतिराव फुलेंनी निर्माण केलेलं होतं आणि म्हणून आज ज्योतिराव फुलेचं शिक्षण जोपर्यंत आपल्या पोरांना, आपल्या माणसांना मिळत नाही तोपर्यंत आपली माणसं तर्क करू शकणार नाहीत. हा सगळ्यात महत्वाचा तत्वज्ञानाचा विषय या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आज आपल्याला ऐकायला मिळालेला आणि म्हणून मी खरं तर तुम्हाला सॅल्यूट करतो. आणि या ठिकाणी मनीषाताई त्यांनी हे खूप त्यांनी सांगितलं की आपण मनुस्मृतीकडे एवढे गेलेले आहोत, त्यांच्यामध्ये गुरफटलेले आहोत की त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी सर्वांना तुम्हाला नमस्कार करते. तर नमस्कार करण्याचा अधिकार सुद्धा या देशामध्ये तुम्हाला आम्हाला नव्हता आणि नमस्कार करणे हा फक्त ब्राह्मणाचाच अधिकार होता. याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे की नमस्कार हा फक्त ब्राह्मणांचा मक्तेदारी होती आणि म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी या देशासाठी आपलं स्वतःचं साहित्य निर्माण केलं आणि स्वतःच्या साहित्यामध्ये सांगितलं की आपण सत्यशोधक चळवळ चालवणारी लोक आहोत. आपल्याला कोणासमोर नतमस्तक होण्याची गरज नाही आहे आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी निर्माण केलेल्या शिक्षणातून आज हजारो, लाखो, करोडो लोक तयार झाली आहेत. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आजचे लोक साडी, माडी आणि गाडी याच्या बाहेर निघत नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते आहे की जो समाजात शिकतो, समाजातल्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतो आणि समाजातल्याच लोकांकडे पुन्हा दुर्लक्ष करतो. ही आजची जी सगळ्यात महत्वाची आपल्या लोकांना लागलेली जी काही सवय आहे ती सवय मुळात बदलल्याशिवाय समाजात परिवर्तन होणं शक्य नाही. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आज जयश्रीताई यांनी जो विचार दिलेला आहे तो विचार ज्या दिवशी आपल्या घरातल्या प्रत्येक महिलेच्या डोक्यात जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या देशामध्ये ज्या पद्धतीने जिजाऊ निर्माण झाल्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, सावित्रीबाई या ठिकाणी तयार होत्या म्हणून ज्योतिराव फुलेंना या ठिकाणी क्रांतिबा बनता आलं, रमाईने आपल्या 4 मुलाचा त्याग केला म्हणून बाबासाहेबांनी या देशाला 1ही रुपया न घेता संविधान लिहून दिलं. अरे एवढंच काय, तुमच्या धर्माने तुम्हाला राखी बांधण्याचा जो सण उत्सव करण्याचा जो अधिकार दिला तो भाऊ सुद्धा आज आपल्या बहिणीला भारत देशामध्ये सुरक्षित ठेवू शकत नाही. परंतु एकच भाऊ होता ज्या कुठल्याच बहिणीची त्याला ओळख नव्हती, जो हिंदू कोडबिलाची ओवाळणी तुमच्या ताटात टाकून गेला. त्या भावाला मात्र सपसेल या भारतातल्या महिला विसरल्या आहेत. त्या महिलांना, त्या गद्दार झालेल्या महिलांसाठी मला असं म्हणावं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज तुम्ही आणि तुमचं अस्तित्व या देशात टिकून आहे. किंबहुना या देशातली मनुस्मृती त्याच्या पहिल्या श्लोकात म्हणते की पशु नर नारी हे ताडन के अधिकारी.
अरे महिलेला फक्त पायातली वाहन म्हणून समजावून तिला तसं वागवा, तिला चूल आणि मूल याच्या बाहेर जाऊ देऊ नका अशी म्हणणारी इथली धर्मव्यवस्था, तिचा चिरफाड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. म्हणून इथल्या महिलांनी आपल्या स्वतःच्या किंवा पुरुषांनी किंवा या देशातल्या 140 कोटी लोकांनी जरी बाबासाहेब आंबेडकरांच्या शरीरावर, फोटोवर आपल्या कातडी जरी अर्पण केली तरी त्यांचे उपकार आपण विसरू शकत नाही. एवढे अथांग उपकार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी आपल्यावरती निर्माण केलेले आहेत. परंतु आज मात्र तुम्ही आम्ही एका छोट्याशा सुखाच्या पाठीमागे धावतो आहोत. समाजामध्ये समाजातली लोक एकत्र यायला तयार नाहीत, एकमेकांमध्ये चर्चा करायला तयार नाहीत. आज भारत देशातली अवस्था अशी आहे की प्रत्येक 4 मिनिटाला या देशामध्ये एका महिलेवर, एका स्त्रीवर, एका बालिकेवर, एका चिमुरडीवर बलात्कार होतो. आणि तरी सुद्धा या देशातली अर्थव्यवस्था, या देशातले धर्मांध लोक त्यावरती बोलायला तयार नाही आहेत. त्याचं एकच कारण आहे की इथल्या व्यवस्थेला माहिती आहे की स्त्री म्हणजे भोगवस्तू आहे आणि मग तिचा फक्त भोग घेतला पाहिजे असं यांच्या डोक्यात आहे. आणि यांच्या डोक्यातलं बाहेर काढण्यासाठी प्रत्येक स्त्रियाला, प्रत्येक महिलेला बाबासाहेबांचं संविधान किंबहुना हिंदू कोड बिल वाचावं लागेल. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला क्रांतीचा जय भीम म्हणायचा आहे का नमस्कार म्हणायचा आहे का रामराम करायचा आहे हे आपल्याला लक्षात येईल. कारण क्रांतीची सुरुवात ही आपल्या एका शब्दापासून होत असते. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आपल्या स्वतःचं आंदोलन चालवण्यासाठी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुलेंना तयार केलं. तसं आपण आपल्या घरातील प्रत्येक युवकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला तयार केलं पाहिजे आणि इथल्या व्यवस्थेवरती प्रश्न निर्माण करण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये तर्कशास्त्र कसं आपल्याला पेरता येईल याचा विचार या अनुषंगाने तुम्ही आम्ही या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा एवढा मोठा त्याग आहे आपल्यासाठी की आज त्यांच्या त्यागापुढे आपण काहीही केलं तरी त्यांचा त्याग आपण पूर्ण काढू. बघा, एक छोटासा प्रसंग सांगतो की ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले एकत्रित बसले असताना सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुलेंना म्हणतात की आपल्या घरामध्ये आपल्या लग्नाला बरेच दिवस झाले आहेत, अशी कुणकुण सुरू आहे आणि मला अपत्य होत नाही, त्यामुळे समाजात सुद्धा मी वांज आहे असे लोक म्हणतात. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसरं लग्न करा. ज्योतिराव फुलेचे वडील गोविंदराव फुले ज्योतिराव फुलेंना म्हणतात, अरे ज्योती, साऊला आता बाळ होत नाही तर तू एक काम कर, तू तुझ्यासाठी दुसरं लग्न कर. अरे या देशातला, या पृथ्वीच्या पाठीवरचा पहिला नवरा होता ज्योतिराव फुले, जो असं म्हणाला की बाबा, मला सवत आणण्यापेक्षा आपण साऊला एखादा सवता आणला तर कसं होईल. चिपळूणकर म्हणायचे, विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणायचे की महात्मा ज्योतिबा फुलेंचं व्याकरण कच्चं आहे. अरे पण सवता हा शब्द राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी मराठी वाङ्मयामध्ये निर्माण केलेला आहे. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आपल्या वडिलांना सांगू इच्छितात, म्हणतात की बाबा, याच्यात साऊचा काय दोष आहे, किंबहुना माझ्यातही दोष असू शकतो. मग जर आपण तिला दुसरा नवरा करून दिला तर त्यात काय अवघड ठरणार आहे. बघा मित्रांनो, हा विज्ञानवादी विचार आणि आपल्या पत्नीला समता प्रस्थापित, आपल्या पत्नीला तेवढाच अधिकार निर्माण करून देण्याचा जो पाऊल होता परिवर्तनाचा, तो आपल्या स्वतःपासून सुरू केलेला आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले पुढे जाऊन सावित्रीबाई समजावून सांगतात की तुम्ही असं म्हणू नका, आपल्याला जर एवढा मोठा त्याग करत आहोत पण आपण मेल्याच्या नंतर आपल्या समाधीवर किमान 4 लोक तरी आली पाहिजे, ज्यांनी त्या पाहिजे. ज्योतिराव फुले असं करू बसली आणि या भारत देशाला फेडता येणार